महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। संख्याबळानुसार महामंडळ वाटप केलं जात आहे। महायुतीमध्ये मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या वाट्याला 48%, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 29%, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 22% महामंडळ मिळणार आहे। 1% माहितीत समाविष्ट असलेल्या घटक पक्षांना देखील दिला जाणार असल्याची माहिती आहे। लवकरच या संदर्भातली अधिकृत घोषणा ही केली जाणार आहे। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। उमेश, महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। नक्की शुभम, गेल्या अनेक दिवसापासून महामंडळ वाटप कधी होणार याची आतुरता तिन्ही पक्षाला आहे, तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना। कारण महामंडळाच्या वाटपामुळे जे सामान्य कार्यकर्ते, तळागाळातले कार्यकर्ते यांना कुठेतरी ताकद मिळते, त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचा असा हा निर्णय आहे। आणि या निर्णयाकडे तिन्ही पक्षाचे नेते मंडळी असतील आणि कार्यकर्ते असतील हे सातत्याने लक्ष घालून आहेत। आणि आता हा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास निश्चित झालेला आहे। लवकरच महामंडळाच्या वाटपाची जी तारीख आहे ती देखील ठरणार आहे। 48, 29, 22 आणि जे समाविष्ट महायुतीमध्ये घटक पक्ष आहेत त्यांना 1% असे हा फॉर्म्युला ठरलेला आहे। लवकरात लवकर याबाबतची घोषणा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून याबाबतची चर्चा सुरू होती, मात्र कोणाच्या वाटेला किती येणार आहे याबाबत अद्यापही निश्चितता जी आहे ती आली नव्हती। आणि त्यामुळे याबाबतच्या चर्चा आणि याबाबतच्या वाटाघाटी तिन्ही पक्षामध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्याने सुरू आहेत आणि त्याला आता पूर्णविराम मिळाला आणि हा फॉर्म्युला जो आहे तो ठरलेला असल्याची माहिती मिळते। अगदी उमेश, अत्यंत महत्वाचे अपडेट या बातमी संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। शरद पवार एनडीए सोबत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, माजी मंत्री अनिल पाटील यांनी वक्तव्य केलं। शरद पवार यांना एनडीए सोबत यायचं असेल तर या संदर्भातला निर्णय केंद्रीय वरिष्ठ नेतृत्व घेत असतात, माजी मंत्री अनिल पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे। शिंदे साहेबांची जी भेट झाली ती अचानक झालेली आहे। शेवटी पवार साहेबही त्यांच्याकडे का गेले अशा अनेक शंका आहेत। पवार साहेबांनी त्यांच्याकडे जाण्याचं कारण काय, कशामुळे गेले, आघाडीमध्ये बिघाडी झालेली म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचले का, किंवा त्यांना एनडीएला समर्थन द्यायचंय का, या सगळ्या शंका आहेत। जर का एनडीएमध्ये पवार साहेबांना जायचं असेल तर एनडीएमध्ये सुद्धा पहिल्यांदा वरिष्ठ नेतृत्व जे असेल, केंद्रीय नेतृत्व जे असेल, ते सगळे जे केंद्रातले असलेले घटक पक्ष जे असतील त्या घटक पक्षांना त्याच्यामध्ये आधी विचारावं लागेल, चर्चा करावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।